रेल्वेचं सगळ्यात मोठं जंक्शन आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठं यार्ड अशी भुसावळची मुख्य ओळख. यामुळेच भुसावळचे नाव देशासह जगभरात घेतलं जातं. सोबतच तापी नदीच्या काठावर वसले 2 आयुध निर्माणी कारखाने, एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. यामुळेच परजिल्ह्यातून व परप्रांतातील नागरिकांची आणि कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा या मतदारसंघात मतदार झाले आहेत. याशिवाय येथील लेवा पाटील मतदारच या मतदारसंघाचा आमदार ठरवतात. अशा या मतदारसंघात तब्बल 6 वेळा काँग्रेसने, 2 वेळा शिवसेना, 2 वेळा राष्ट्रवादी तर 2 वेळा भाजप, थोडक्यात सगळ्याच पक्षाने येथील आमदारपद काबीज केले आहे. लोकसभेत भाजपला 7 कायम देणारा हा मतदारसंघ विधानसभेत वेगळा निर्णय घ्यायला संकोच करत नाही. त्यामुळे राखीव असला तरी या मतदारसंघात नेमकं काय घडतंय याकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर महान्यूज 19च्या ग्राउंड रिपोर्टद्वारे पाहूया भुसावळमधील राजकीय समीकरण. भुसावळ मतदारसंघातील राजकीय समीकरण जाणून घेण्याअगोदर येथील सामाजिक रचना समजून घेणं गरजेचं आहे. 2009 सालापासून भुसावळ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मात्र लेवा पाटील समाजाचे येथे एक हाती वर्चस्व आहे. आजच्या क्षणी 75,000हून अधिक लेवा पाटील समाजाचे इथं मतदार आहेत. त्यात एकूण मतदानापैकी 80% मतदान हे एक गट्टा होतं असा इतिहास आहे. त्यामुळे 1962 पासून ते 2004 पर्यंतच्या 12 निवडणुकीत इथून तब्बल 9 वेळा लेवा पाटील समाजाच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यात 1962 ते 1985 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. नीलकंठ फालक, दत्तात्रय भिरुड, प्रभाकर महाजन, देवीदास भोळे हे काँग्रेसकडून इथून आमदार झाले. 1985 साली कामगार नेते म्हणजेच DK चौधरी यांनी जनता दलाकडून विजय मिळवला. पुढे 1990 साली काँग्रेसने M यासियान बागवान यांच्या रूपाने हा मतदारसंघ पुन्हा मिळवला. बागवान हे लेवा पाटील समाजाव्यतिरिक्त पहिलेच आमदार झाले होते. मात्र 1995 मध्ये पुन्हा वारं फिरलं. विधानसभा निवडणूक प्रचार सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंनी भरसभेत शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दायमा यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा दिलीप भोळे हे देखील गोंधळलेले होते. पण भुसावळकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाला मान देत दिलीप भोळेंना विधानसभेत पाठवले. 1999 मध्ये देखील दिलीप भोळेंनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष चौधरी यांनी भोळेंचा मोठ्या फरकाने पराभव केला. संतोष चौधरी हे अल्पसंख्याक असलेल्या तेली समाजाचे आहेत. तरी देखील त्यांनी त्यावेळेच्या निवडणुकीत 27,000 मतांची आघाडी घेतली होती. मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य असल्याने 2009च्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शोध आमदार संतोष चौधरी यांचे स्वीसहाय्यक असलेले संजय सावकारे यांच्यापर्यंत येऊन थांबला. सावकारे यांना या निवडणुकीत यशही मिळालं व पालकमंत्री पदाची लॉटरी देखील लागली. पण 2014च्या मोदी लाटेत सावकारे यांनी राजकारणातील बदलते वारे ओळखत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात माजी आमदार संतोष चौधरी यांनी रान उठवले होते. ज्या पक्षाने संधी दिली, मंत्री केलं त्याच पक्षाला सोडून जात असल्याचा चौधरींना सावकारेंचा हा निर्णय मान्य नव्हता. असे असूनही सावकारेंनी भाजपात प्रवेश केला. संतोष चौधरींना पुरून उरत ते मोदी लाटेत निवडूनही आले. 2019 मध्येही सावकारे रिंगणात होते. त्यांच्या समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे यांनी नशीब आजमावले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मधु मानवतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. संजय सावकारे आणि जगन सोनवणे या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी संतोष चौधरींनीच ही खेळी खेळल्याचं बोललं जात होतं. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या मनासारखा उमेदवार न दिल्याने संतोष चौधरींनी डॉक्टर मधु मानवतकर यांना पाठिंबा देऊन धक्का तंत्रांचा अवलंब केला. पण अशा लढतीत ही सावकारे विजयी झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसेंना भुसावळ मतदारसंघातून 41,000 मतांची लीड मिळाले. शिवाय सावकारे हे एकेकाळी खडसेंचे समर्थक मानले जायचे. खडसेंच्या या जवळकीचा सावकारेंना फायदा घेता आला. रक्षा खडसे यांनीही चौधरींना शह देण्यासाठी कायमच सावकारेंना साथ दिली. आता सावकारेंनी जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्या गोटात प्रवेश केलाय. त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीतही सावकारे हेच भाजपचे उमेदवार असणार हे नक्की. इकडे महाविकास आघाडीमध्ये स्थिती विरुद्ध असून काहीच आलं बेलं नाहीये.
संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संतोष चौधरी हे रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र शरद पवार यांनी ऐनवेळी श्रीराम पाटील यांना आयात करत तिकीट दिले, त्यामुळे चौधरी नाराज झाले। ते प्रचारातही फारसे दिसले नाही, मात्र शरद पवारांनी चौधरींची समजूत काढल्याने ते शेवटच्या 4 दिवसात प्रचारात सक्रिय झाले। त्यानंतर चौधरी यांनी राष्ट्रवादी सोडत असल्याचं सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती। आता 2 महिन्यांमध्ये संतोष चौधरी नेमके कोणत्या पक्षात आहेत हा अंदाज लावणे अवघड आहे। मात्र महाविकास आघाडीत राहिल्यास विधानसभेला चौधरी यांना हवा असलेलाच उमेदवार दिला जाणार असल्याची शक्यता आहे। नुकतीच पुण्यात भुसावळातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। या शहरातील शासकीय कॉन्ट्रॅक्टर अनुपकुमार प्रेमचंद मनुरे, डॉक्टर राजेश मानवतकर, प्रीती तोरण महाजन, प्राध्यापक जतीन मेढे, दिनेश भोळे, प्राध्यापक सदाशिव, संगीता भामरे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नंदा सपकाळे या इच्छुकांनी मुलाखती देत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। आता यातील संतोष चौधरी यांच्या मनातील हवा असलेला उमेदवार नक्की कोण आणि शरद पवार त्यांचं नावावर शिक्कामोर्तब करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। याबाबत आपणास काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।